आज दिवसाची जी माझी सुरुवात आहे ती पहाटे 5लाच झाली होती. मी 5 वाजता उठले. माझ्या सासूबाई 3:30-4 वाजता उठल्या होत्या. कारण आज आम्हाला स्वयंपाक करायचा होता पुरणाचा. कारण आमच्याकडे आज होते धोंडे. तर आमच्या ज्या काही आत्या आहेत, म्हणजे यांच्या ज्या 4 आत्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही धोंड्याचा कार्यक्रम केला होता. तर भरपूर पाहुणे आज आमच्याकडे येणार होते. त्यासाठी मी सकाळीच पुरण चाळायला बसले. अंघोळ वगैरे झाली होती. पण म्हटलं कपडे तेच घालावेत, कारण कामात आणि स्वयंपाकात खूप कपडे खराब होतात. आणि मग निम्म्याच्या वर काम आवरलं आणि सगळे मदतीला आल्यावर मग मी साडी घालून घेतली. बरीचशी कामं झाली होती. त्यानंतर मी साडी घातली. त्यानंतर दुपारी मस्त असं जेवण केलं सगळे आल्यावर. खूप मजा येते सगळेजण घरात असल्यावर. काम तर पडतंच जास्ती, पण मजाही फार येते. त्यानंतर जे असतात आपले धोंड्याचे रिच्युअल्स ते सगळे पूर्ण करून घेतले. म्हणजे आमच्याकडे जे असतात किंवा आम्हाला जे माहिती असतील किंवा आत्ता जे नव्याने ॲड झाले त्या पद्धतीने सगळं काही करून घेतलं. त्यानंतर माझी मम्मी वगैरे पण आली होती, तर मग तिचीही ओटी मी भरून घेतली. आणि हो, आमच्याकडे धोंडा आम्ही पहिल्यांदाच केला आहे. ह्या ज्या 4ही आत्या आहेत ना, यांना पहिल्यांदाच आमच्याकडनं धोंडा झाला आहे. कारण माझ्या सासूबाईंना सासू नाही आहे, त्यामुळे कधी घरी केलाच नव्हता. आणि त्या बोलल्या होत्या की जेव्हा सागरचं लग्न होईल, म्हणजे माझा दीर आहे त्याचं लग्न होईल, त्यानंतर आपण सगळ्या आत्यांना एकदा ना धोंडा करूया. मग तोच आम्ही केला. तर त्यामुळे भरपूर जणं बोलवले होते आणि फार मजा आली. नाहीतरी जनरली फक्त लेक जावयाला करतो आणि जवळचे कोणी असेल तर आमच्या जवळचेच होते सगळेजण. त्यामुळे सगळ्यांनाच बोलवलं होतं. त्यानंतर जेवण, मस्ती, मजा, फोटो, गप्पा या सगळ्या त्यांना 4 कधी वाजून गेले कळलंच नाही. आणि 4 नंतर मग म्हटलं चला जरा बसूयात. आणि दमलो तर एवढं होतो ना, अक्षरशः सकाळपासून काही ना काहीतरी चालू होतं. पण आम्ही घरात बसेल ते आम्ही कसले. आम्ही गेलो होतो संध्याकाळी साधारण 5:30 वाजता स्विमिंगसाठी, जिथे नवांना स्विमिंग करायला शिकली. आणि आज ना तिथला तो शेवटचा दिवस होता स्विमिंगचा. आज नंतर कोणी असं तिथे शिकायला म्हणून येणार नव्हतं. आणि लकीली आम्ही आज तिथे गेलोच होतो. तर म्हटलं चला जाऊयात म्हणून मग आम्ही गेलोत. आता नबन्या, तिचे पप्पा, बाबा हे तर पाण्यात उतरणारच होते. पण आज मनूही पाण्यात उतरली. आणि ती असं वागत होते ना, जसं काय तिला खूप छान स्विमिंग करता येते. ती वॉटर बेबी असल्यासारखं वागत होते. म्हटलं चला तिलाही मजा येते. तिथेही आम्ही बराच वेळ थांबलो. साधारण आम्हाला तिथे 7 वाजले असेल. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर एवढा पाऊस आला, लाईट गेली आणि त्या सगळ्या गोंधळात आमच्या घरातच एवढा गोंधळ चालू होता आमच्यात, की कोणाला काही सुधरतच नव्हतं. आणि तिथून त्यानंतर आम्हाला रात्री पुन्हा घरीही यायचं होतं. त्यामुळे मी नंतर तर काही शूट केलं नाही, पण आजचा जो दिवस आहे ना, तो एकदम मस्त गेला.